सुरण वाफवून घ्यायचं आपल्याला कुकरला. एक शिट्टी दिली तरी चालेल आमसूल घालून. आणि त्याचे भाजीसाठी तुकडे करून घेतले चौकोनी. गूळ आहे, ओलं खोबरं, कोथिंबीर, दाण्याचं कूट, लाल मिरच्या आहेत, जिरा पूड आहे आणि मीठ आहे. साजूक तूप घेतलं आहे कढईमध्ये. साजूक तूप उपास आहे म्हणून घेतलं आहे. जिरं घातलं आहे आणि लाल मिरच्या घातल्या आहेत. लाल मिरच्याने छान चव येते त्याला आणि एक फ्लेवर छान येतो. त्याच्यानंतर हे शिजवलेले जे आपल्या सुरणाचे आपण भाजीसाठी तुकडे करून घेतले होते तर ते घातलेत. अतिशय पटकन होणारी भाजी आहे. गूळ घातला आहे थोडासा. गूळ ऑप्शनल आहे, शुगर पेशंट असेल तर तुम्ही तो स्किप करा, पण गुळाने एक चव त्याला चांगली येते भाजीला. आमसूल घातल्यामुळे गूळ आपण तो घालतो, शिजवताना आपण आमसूल घातलेलं असतं. दाण्याचं कूट घातलं आहे. आमसूल शिजवताना घाला, कारण कधी कधी सुरण हा खाजरा असू शकतो घशाला, त्याच्यामुळे आपल्याला खाज येऊ शकते. म्हणून जर आमसूल घातलं शिजवताना तर तो त्याचा खाजरेपणा नष्ट होईल. त्याच्यानंतर मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि ही भाजी छान ढवळून घ्यायची. बघा, अतिशय कमी जिन्सात आणि पटकन होणारी भाजी आहे. वरून त्याला भरपूर कोथिंबीर आणि नारळ घालायचं आहे. ही उपासाची सुरणाची भाजी तयार आहे. खूप टेम्पटिंग आणि छान चव लागते याची.